जय गुरुदेव. सोडणे बांधणे न करी जंजाळ, चिंता उद्वेग नाही हळहळ, मन कल्पना रहित निर्मळ, धुतले मोतू जैसे. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली ज्या भक्ताने लिंग अंग सामरस्य भक्ती करून शिवयोग साधलेला आहे, आपल्या भक्तीच्या बळावर शिवाची उपासना करता करता तो शिव स्वरूप झालेला आहे, असा शिवयोगी, असा संत कसा राहतो, त्याचं आचरण कसं असतं, हा शिवयोग या ओवीतून माऊली सांगत आहेत. सोडणे बांधणे न करी जंजाळ. सोडणे म्हणजे त्याग करणे, बांधणे म्हणजे हे माझे आहे म्हणणे, म्हणजे बांधले जाणे. सोडणे म्हणजे हे माझे नाही म्हणणे. आणि जंजाळ हे मी सोडलेलं आहे आणि मी हे धरलेलं आहे, या द्वंद्वामध्ये अडकून राहणे याला म्हणायचं गुंता, जंजाळ. व शिवयोगी संत कसे असतात, त्यांची संपूर्ण शरणागती असते. त्यांचा देह उरलोपकारापुरता. गुरु माऊलीला 12व्या वर्षी सद्गुरु कृपेने शिवस्वरूपाची प्राप्ती झाली. गुरु माऊली कृतार्थ होऊन म्हणाले, आता मला काही मिळवायची चिंता नाही, गमवायची भीती नाही. त्यावेळेस गुरु मडिवाळ शिवाचार्यानं सांगितलं की बाळा, हा तुझा देह आता परोपकारा करता काम करणार आहे, तुझ्या स्वतःसाठी काही करायचं नाही. मग तिथं मी त्याग केलो अशी मीपणाची भावनाच नव्हती. जे काही करून घेत आहे ते परमेश्वर माझ्या देहाकडून करून घेत आहे असा अप्पाचा भाव होता. मडिवाळ शिवाचार्य महाराजाच्या समाधी सोहळ्यानंतर गुरु परांडकर बाबा हे अप्पाचं बार्शी मठ हे माहेर घर झालं होतं. परांडकर बाबा अप्पावर गुरु मडिवाळ शिवाचार्य इतकंच प्रेम करायचे आणि अप्पाही त्यांच्यावर करायचे. सोलापूरला शिक्षण घेत असताना सुट्टीमध्ये अप्पा बार्शीला गेले. बार्शीला गेल्यानंतर तिथं सिंह गर्जना हे साप्ताहिक चालू होतं आणि त्या साप्ताहिकामध्ये गुरु बोधांक हे लिहायचा होता, पण बार्शी मठाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यावेळेस ते गुरु बोधांक छापायचा कसा, अशा विवंचनेमध्ये परांडकर बाबा होते. त्यावेळेस अप्पा एका क्षणात म्हणाले, बाबा चिंता करू नका, हातातली अंगठी आहे आणि इष्टलिंगाचा बेल, इष्टलिंग आपण वस्त्रात बांधू आणि हे चांदीचा बेल आपण हे विकून टाकून गुरु बोधांक छापण्यासाठी कागद आणू. कारण त्या अंगठीमध्ये आणि इष्टलिंगावरला ते बेल ह्याच्यामध्ये त्यांचं मन बांधलेलं नव्हतं. जे कार्य करायचं आहे ते शिव कार्यच आहे. त्यांनी अंगठी आणि बेल विकला आणि ते गुरु बोधांक छापण्यासाठीचे कागद आणले
आणि ते साप्ताहिक छापलं. कारण संत ही माझी अंगठी आहे, हे माझा बेल आहे, हे माझा मठ आहे, ही माझ्या मठाची संपत्ती आहे, ह्या माझेपणामध्ये ते बांधलेले नसतात. आणि मी संन्यास घेतला आहे, मी त्याग केला आहे, याही भावामध्ये ते नसतात. आणि तिथं सोडण्याचा अभिमान नसतो. मी त्यागी आहे, मी स्नान केल्याशिवाय पाणी पेत नाही, असा त्यांच्या ठिकाणी अभिमान नसतो. आपण सामान्य माणसं 2 वेळेस पूजा केली तर मी 2 वेळेस पूजा करतो, पूजा केल्याशिवाय मी पाणी पेत नाही असं सांगत फिरतो. पण ते त्यांच्याकडे त्यागाची भावना नसते आणि भोगाची भावना नसते. यद्यत्ति कर्म करोमि शंभो तद्किल तव आराधनम. माझ्या देहाकडून जे कर्म होत आहे ती शंभू तुझी पूजाच होत आहे, अशा त्या भक्तिभावामध्ये ते असतात. म्हणून त्यांच्याकडून सोडणे बांधणे त्यागाची भावना नसते आणि भोगाची भावना नसते. त्यांच्या मनाचा तिथं गुंता होत नाही, म्हणून तिथं ते जंजाळात सापडत नाहीत. चिंता उद्वेग नाही हळहळ. सामान्य माणूस चिंता करतो, उद्या कसं होईल, काय करावं लागल, काय खावं लागल. पण संत संपूर्ण ईश्वरावर समर्पित असतात, त्यांना भविष्याची चिंता कसलीच नसते. आप्पा हिमालय प्रवासात असताना एका ब्राह्मण पंडिताच्या घरी तिथं होते आणि बाहेर जाताना एका निर्जन स्थळी जात असताना त्यांनी सांगितलं त्या पंडितांनी, तुम्ही काहीतरी सोबत घेऊन जावा, तिथं तुम्हाला खायला प्यायला काहीही मिळणार नाही. त्यावेळेस आप्पाने सांगितलं, पक्षी शिदा बांधून घेऊन जात नसतो, त्याचा परमेश्वरावर पूर्ण विश्वास असतो. आप्पा तसंच गेले. माझा महादेव माझ्या प्रसादाची व्यवस्था करील. त्या निर्जन वनात गेले, तिथं त्यांनी स्नान पूजा केली आणि तितक्यात एक भला मोठा माणूस तिथं आला, धिपाड माणूस, आणि ए ब्रह्मचारी, मैंने लोनी और आटा लाया है, तुम इसकी बाटिया करोगे? आप्पा म्हणले, ह्याच्या रूपानं माझा महादेवच प्रसाद देण्यासाठी आला आहे. मला भूक लागलेली आहे, हे लोण्यामध्ये पीठ ती आणि ह्याच्या बाटी म्हणजे आपण भाकरी करून मला दे. त्यावेळेस ते म्हणले, इथं काडी पिटी नाही, काही नाही. मग त्याने दगडावर दगड हाणून तिथं जाळ लावून दिला आप्पाला आणि तिथं त्यांनी ते स्वयंपाक केला आणि ब्रह्मचारी तुम भी खाओ और हमार को भी खिलाओ असं सांगून त्या ठिकाणी प्रसादाची भगवंताने व्यवस्था केली म्हणून सांगितले आप्पानी. ते मग ज्यांचा परमेश्वरावर विश्वास आहे ते भविष्याची चिंता कशाला करतील. उद्वेग, सोबत आलेले माणसं असे आहेत, असं त्रास देत आहेत, असा त्यांच्या मनात कसलाही उद्वेग नव्हता. काशीचं शिक्षण संपून आल्यानंतर मठामध्ये शंकराप्पा म्हणून होते, ते दक्षिणा घ्यायचे. आप्पा शिकायला असताना मडेवाळ शिवाचार्य आप्पाजीची समाधी झाल्यानंतर मठावर तेच होते कारभारी. मग पुन्हा आप्पाचा स्वभाव कुणाची दक्षिणा घ्यायची नाही, काही करायचा नाही. मग त्यांना ते अवघड वाटू लागलं. मग ते शंकराप्पा आप्पाला मठामध्ये त्रास देऊ लागले. त्रास देऊ लागल्यावर मग आप्पा म्हणले,
शंभू महादेवाची जी इच्छा असेल ह्यांच्या रूपाने त्रास देत असतील. माझं ध्येय हिमालयात जायचं आहे आणि एका क्षणात त्या भोवतालच्या परिस्थितीचा उद्वेग न मानता, उद्वेग म्हणजे सभोवतालचे शेजारी असा ह्याचा त्रास उलालाय म्हणून मनस्ताप करून घेणे. आप्पांनी मनस्ताप केला नाही. शंकर स्वामी त्रास देत आहे, मठाचा मोह काय? शंभू महादेवाची इच्छा जर मला हिमालयात बोलवायची असेल त्यामुळंच इथं मठात आपल्याला त्रास होत आहे म्हणून खिशात 20 रुपये घेऊन आप्पा हिमालयाकडे निघाले. तिथं उद्वेग नव्हता आणि नाही हळहळ. कुठल्याच गोष्टीची, भूतकाळातल्या गोष्टीचा कसलाच पश्चाताप, आपल्या सामान्य माणसाला पश्चाताप असतो की हे केलो असतो तर बरं झालं असतं. आता बाजारात सोयाबीनचे भाव वाढलेले आहेत आणि फेडरेशनला आपण कमी भावामध्ये घातलो म्हणून पश्चाताप वाटतो आणि हळहळ वाटते. पण संत म्हणतात जे झालं ते ईश्वरानं माझ्या भल्यासाठी केलं आणि त्याची इच्छा होती, अशा भावनेमध्ये त्यांच्याकडे हळहळ नसते. चिंता उद्वेग नाही हळहळ, मन कल्पना रहित निर्मळ, धुतले मोतू जैसे. त्यांचं मन कसं असतं? संकल्प विकल्प. सामान्य माणसाचं मन संकल्प विकल्प करतं. असं केलं तर कसं होईल, तसं केलं तर कसं होईल, हे प्लॉट घेतला तर कसं होईल, 2 वर्षात त्याचे पैसे दुप्पट येतील. पण तिथं कुणी कब्जा केलं तर लगेच विकल्प येतो. पण संत सतत वर्तमान काळात राहतात. ठेविले अनंते तैशीची राहावे. जशी ईश्वराची इच्छा असेल तसं मला ठेवेल. मला मठात ठेवू वाटलं मठात ठेवेल, मला हिमालयात नेऊ वाटलं हिमालयात नेईल आणि हिमालयातून परत मला त्याची इच्छा मठात आणायची असेल तर मठात आणील, असा आप्पाचा भाव होता. मन कल्पना रहित निर्मळ. त्यांच्या मनात संकल्पही उठत नसतो आणि विकल्पही उठत नसतो. सामान्य माणसाचं मन कल्पनेच्या राज्यात असतं, पण संताचं मन परमात्म्यात असतं. आपल्या हृदयातल्या चैतन्यच विश्वरूपानं नटलेलं आहे. अशा भावात ते विश्वाकडे पाहतात. सर्व काही परमात्मा दृष्टीच त्यांची झालेली असते. त्यांचं मन परमात्म्याशिवाय कुठंच जात नाही. आता कोटे धावे मन तुझे चरण देखील या. ज्यांनी सद्गुरूच्या चरणाच्या रूपानं परमात्म्याचं दर्शन घेतलेलं आहे त्यांचं मन कुठल्याही काल्पनिक जगात जात नाही. ते जसं मोती धुतल्यानंतर तेजस्वी दिसतो तसं त्यांचं मन स्वच्छ झालेलं असतं. तिथं कल्पना नसतात, संकल्प नसतात, विकल्प नसतात. असं शांत ज्यावेळेस मन होतं त्यावेळेस तिथं केवळ परमात्मा असतो. परमात्म्याशिवाय काही नसतं. ओम शांती शांती शांती.